गोलंदाजीसाठी दाखल झाला आता त्याचा शाहिद गोलंदाजीसाठी दाखल झाला. शाहिद सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी अगदी दाखल होतोय. वेलकम, सुस्वागतम. गायत्री मोबाईल शॉपी शिराळा ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर आकर्षक ट्रॉफी रोख रक्कम देण्यात आल्या त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. अमोल पाटील दादा, वेलकम अमोल दादा पाटील, आपलं मनापासून अधिक स्वागत. गायत्री मोबाईल शॉपी शिराळा यांचा मी स्वागत करतो. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातो, अगदी मान दिला, पहिल्या चेंडूला सन्मान दिला. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू अगदी आपण पाहिलं तर गॅदर केला जातोय. एक्स्ट्रा खेळाडू SP स्पोर्ट्स या कॅप्टन, SP स्पोर्ट्स कॅप्टन या, माफ करा, एक्स्ट्रा खेळाडू आपण या लगेच. कॅप्टन एक्स्ट्रा खेळाडूला पाठवा. टॉस तोपर्यंत केला जातोय. अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेलाय. इस्लामपूर संघाने टॉस जिंकला. थोड्याच वेळामध्ये कळवतील आपल्याला निर्णय. मॅचच्या दिशेने सध्या आपण जाऊया. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 2 या धावसंख्येवरती 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 ओव्हरची मॅच सध्या खेळली जाते. मिस्टर श्याम सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला. सुरेख फटका लॉफ्ट केला आहे खेळाडू अगदी. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग यावेळी मात्र आपण पाहतोय. ओमकार होता सीमारेषेच्या जवळ अगदी उभा आणि तदनंतर ओमकारनं आपल्या संघासाठी धावा अडवल्या. तब्बल मी विनंती, तब्बल 4 धावा त्यानं आपल्या संघासाठी जरूर अडवल्या. वॉट अ मॅच यार, काय फिल्डिंग एफर्ट सध्या तुम्ही पाहताय. एकच आत्ताची धाव. थँक्यू. मी बघत होतो सगळ्यांचं लक्ष आहे का. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. यावेळी देखील आपण पहिला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 4 या धावसंख्येवरती. 4 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये, कारण की शाहिदनं आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जास्त खर्च केल्या नाहीत. फक्त 5 धावसंख्या, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पॉवर प्ले मधली सर्वात चांगली गोलंदाजी आतापर्यंत शाहिदची राहिली आहे. इकॉनॉमिकल ज्याला म्हणतात. चला स्पीडअप घ्या प्लीज. अंपायर्सना ही विनंती करेल आता खेळाडूंच्या मागे तुम्ही जरूर लागा, कारण की ही विनिंग टीमची पहिली मॅच लागते. अजून 3 मॅच आहेत, म्हणजे 12 शिवाय आज घराचं तोंड दिसणार नाही हे चित्र आता दिसतंय. पाच धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अनिल इंगवले दाखल झाल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या असलम शेख आपण पाहिलं तर महत्वाचा खेळाडू असू शकतो या टीमचा, कारण की असलम शेखनं या स्पर्धेतली पहिली 50 लगावल्या. प्रतीक, कारण की त्याच्या बॅटमधून आलेल्या 55 धावा या स्पर्धेची पहिली 50, आणि तो सेकंड इनिंगला बॅटिंगला येणार आहे. म्हणजे जेवढ्या जास्त धावा असतील तेवढी मजा मॅचला येईल. आणि बॅटिंग करणे टीम हाच विचार करे की समोरच्या टीममध्ये असलम शेख सारखा खेळाडू असताना चांगल्या धावा करणं यासाठी सध्या प्रयत्न असेल.
मिस्टर श्याम. ओहो शॉर्ट आर्म पूल खेळाडू आपण पहिला वेगाने जातोय. वन बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न निघून गेलाय. 4 अगदी चौकार येतोय. वॉट अ स्ट्रोक. शॉर्ट आर्म पूल केला. चेंडू अगदी वेगानं निघून गेलाय चौकारासाठी. टीमची टोटल आपण पाहिली तर 9 धावसंख्येवरती 9 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. श्यामच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं धावसंख्येला थोडीशी आपण पाहिली तर चकाकी दिली आहे. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. थोडासा गती परिवर्तन केला. खेळाडू आहे वेगानं येतोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल कारण की मिस्टर धनंजय स्ट्रायकिंगला येतील. त्यानंतर एका सिंगल धावेच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 4 ओव्हरची मॅच. सध्या अनिल इंगवलेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. लॉफ्ट केला चेंडू आहे. खेळाडू कॅच साठी जातोय. ओमकार आहे तिथे उभा. अप्रतिम कॅच त्यानं पकडली आहे. विकेटचं पतन. बॅटर आउट. अप्रतिम कॅच पकडली गेली आहे. एक मोठा फलंदाज. एक रन मशीन टीमची आपण पाहिली तर शिराळा संघाची अगदी चांगली मोरिया स्पोर्ट्स शिराळा टीमची मात्र माघारी येते. मोरिया स्पोर्ट्स चांगली संघ. सध्या आपण पाहिलं तर मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये थोडीशी शांत राहिलेत मिस्टर धनाजी. नवीन बॅट्समन दाखल झाले. आता तर सुशील सपकाळ, अनिल इंगवले, सुशील संकपाळ दाखल झालेत मैदानामध्ये. कारण की ज्या पद्धतीने अनिल इंगवलेची गोलंदाजी राहिली आहे. धावा त्यानं 5 खर्च केले. 3 चेंडू त्यानं हाताळलेत. 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. दहा धावसंख्या. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 चे. बॅकफुटला जाऊन टॅप फटका. खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं येतोय. अगदी गॅप मधून चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू अगदी गॅदर केला. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. 11 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती. हो 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 सुरेख फटका. पण धावा भेटणार नाहीये डझनभर. धावा फक्त भेटतीये अर्थातच 2. आणि या 2 धावा जिथे आपण पहिलं प्रेक्षक दाखवले जातात. झाडाच्या खाली अगदी मांडी घालून मस्त बसलेत. मॅचचा आनंद घेत आहेत. काय मजा असेल या मॅचला, स्पर्धेला, जिथून आपण पहिलं प्रेक्षक आनंद घेतात. या मॅचचा कॅमेरामॅन आमचा दाखवतोय. जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक बसलाय. त्यांच्या गप्पा वेगळ्या चालू आहेत की मी माझ्या आयुष्यामध्ये किती क्रिकेट खेळलोय. ओहो इनसाइड आउट. सुरेख फटका. आकाशामध्ये लाइटिंग लाइटिंग. 6 धावा. षटकार. वॉट अ स्ट्रोक. ये श्याम मस्तानी आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 धावसंख्या. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा. सध्या ओहो आणखीन एक प्रेक्षक दाखवला जातोय. जो आपण पाहिले तर बरोबर त्यांना सीट आहे. सर्कल सीट. तिथे ते बसलेत. डब्या भाऊ स्क्रीनवरती अगदी पाहिले तुम्ही. मस्तपैकी मॅचचा आनंद घेत आहेत. डब्या भाऊ यांचे बंधू आहेत ते. 19 धावा. किती मॅचचा आनंद घेत आहेत पाहता त्या. नाही प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे मॅच खऱ्या अर्थानं आहे. 19 धावा. बरं वाटतं जेव्हा प्रेक्षक मैदानामध्ये बसतो, प्रेक्षक आनंद घेतो, तेव्हा आम्हाला बरं वाटतं की त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं स्पर्धा आहे. आणि प्रेक्षक नसतील तर काय मजा मॅचला. ओमकार ओबी सध्या दाखल झाला. बॅटिंग करते टीम आपण पाहिली तर मोरिया स्पोर्ट्स चांगली टीम अर्थातच. सैराट वडापाव ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम पॅक केली. राकेश कांबळे
19 धावा. हो हो हो, यावेळी देखील आपण पहिला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला हाताला जातोय ओबीच्या माध्यमातून. यावेळी लॉफ्ट केलाय. बोल आता बैट के सामने नहीं डालने का मेरे दोस्त. षटकार. वॉट अ स्ट्रोक. सुशीलच्या बॅट मधून हा षटकार येतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर आता मात्र अगदी जाऊन पोहोचते 25 धावसंख्या 25. अप्रतिम फटका. बॅट स्विंग केली, प्रॉपर स्विंग. शेवटपर्यंत चेंडू आकाशामध्ये. काय फटका केलाय. साइड अँगलने बघा. ताकद लावले या चेंडूच्या मागे. पूर्णपणे नजाकत लावले. चेंडू अगदी जातोय कौलांवरती आपटतोय. म्हणजे गेंद हस्ती हस्ती बस्ती में, सुशील अपने मस्ती में, असं बोलायलाही हरकत नाहीये. 25 धावसंख्या 25. चेंडू झाले तब्बल 2, बाकी आहेत तब्बल 4. ओव्हर क्रमांक 3. हो गर 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 फिरला मात्र अगदी वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. ओमकार गोलंदाजी करतोय. ओमकार बनसोडे ओबी या नावानं जरूर प्रसिद्ध आहे. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी मध्ये अगदी धावा खर्च करतोय तो 7. सव्वीस धावसंख्या 26. ओमकार एका बाजूला. आता कोणतं षडयंत्र बाहेर काढेल सुशीलच्या समोर. कारण की या मॅच मध्ये जसा षटकार आला तसा ओमकारनं आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढलेत. हो अगदी लेग स्टिकच्या जवळून व्हाईट बॉल साठी. कारण की ओमकारच्या चेहऱ्यावरची छोटीशी स्माइल. कारण की हा चेंडू थोडासा आणखीन वळला असता तर मागच्या दारानं मोठा दरोडा पडला असता. व्हाईट बॉल. ओव्हर मध्ये आले तब्बल 2 व्हाईट, 1 षटकार, 8 धावा 2 चेंडू मध्ये. 4 चेंडू अजून बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. विजय विजय संघ. इस्लामपूर एका बाजूला, सांगली एका बाजूला, तर कराड दुसऱ्या बाजूला. हो लाफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगली फेकी, चांगली फेकी. टीमची टोटल आता मात्र 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते 28. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती. बॅटिंग साठी सध्या श्याम. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला जातोय. अपील उचलली जाते. दोन्ही पंचांवरती दबाव टाकला जातोय. फलंदाजाचे हावभाव वेगळे दिसत आहेत, गोलंदाजाचे वेगळे दिसत आहेत. हल्ली पुस्तकापेक्षा चेहरे जास्त वाचता येतात. पंच वाचतील का चेहरे. लेग अंपायरला बोलवलं जातं. मेन अंपायर. दोघांमध्ये चर्चा झाली. त्यांचा निर्णय महत्वाचा असेल. लेट्स सी व्हॉट हॅपन. येस इट्स आउट. बॅटर आउट. स्क्वॅट कट. कारण की काही फलंदाज अंपायरच्या निर्णयाची नाही वाट बघत. इथे आपण पाहिलं तर स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न श्यामला माघारी येताना आपण पाहतोय. चायनीज कटले मनकट. थोडासा लिडिंग एज कट बँड विकेट. ओमकारनं मिळवली विकेट. अर्थातच श्याम याची. श्याम आजची श्याम नाही गाजवू शकला. शांत राहिलाय. 15 धावा ठोकल्यात. मात्र ज्या 15 धावा श्यामनं ठोकल्यात त्या महत्वाच्या आहेत मी म्हणेल. अजय पाटील दाखल होतोय. नवीन बॅटर. 28 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजल्यात. 28 धावा 28. चेंडू झाले 4, बाकी आहेत 2. 2 टू गो. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. म्हणजे या इनिंग मध्ये तब्बल चेंडू 8 बाकी आहेत अजून. अजय पाटील. धावा अजूनही समाधानकारक आहेत. प्रतीकसाठी जर आपण विचार केला तर धावा थोड्याशा कमीही म्हणता येतील. 28 फक्त. हो वॉट अ ड्राइव्ह, वॉट अ ड्राइव्ह, वॉट अ ड्राइव्ह. आहे खेळाडू ओमकार. चेंडू गॅदर केला जातो. फेकेल तोपर्यंत पहिली धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान. वॉट अ मॅच यार. फक्त एक सिंगल धाव. फेकी चांगली केली आहे. ओमकारची गोलंदाजी चांगली आहे. संदीप होता तिथे. चेंडू गॅदर केल्यानंतर अगदी फेकला त्यानं.
या मॅच मध्ये ओमकारची चांगलं क्षेत्ररक्षण राहिले, संदीपचं चांगलं राहिलंय आतापर्यंत, फिल्डिंग ही एफर्ट चांगले राहिलेत. 29 धावा, 1 टू गो. या तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. या देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू आपण पाहिलं वेगानं जरूर जातोय, चेंडू अगदी जाईल डिक्लेअर मध्ये. एका धावेसाठी एका धावेनं 3 षटकांचा खेळ झालेला. प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले आहे. टीमची टोटल 30 धावसंख्या. प्रति ओव्हर आपण पाहिलं तर 10च्या सरासरीनं या धावा केल्यात. ओव्हर क्रमांक 4 शेवटच्या षटकाला आपण पाहिलं तर सुरुवात होते. चला स्पीडअप घ्या प्लीज. गोलंदाज अजय देशमुख गोलंदाजीसाठी. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की अजून बऱ्याच मॅचा बाकी आहेत. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे. पहिल्या इनिंग मध्ये आपण आहोत. दोन्ही संघ विजेता संघ आहेत. एसपी कराड टीमनं शिवप्रेमी स्पोर्ट्स मलकापूरला पराभूत केलं. जयसी सिंगला पराभूत करून सांगली स्पोर्ट्स मोरिया टीम इथे येऊन पोहोचले. दोघांमध्ये सध्या मॅच. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल जॅक केलाय, 1 बाउन्स. ओ हो निघून जातोय. मिसफिल्डिंग थोडी अवघड होती, कारण की इथे क्षेत्र थोडंसं कमी आहे. मिड विकेटच्या खेळाडूला चतुर राहावं लागतं, चालाक राहावं लागतं. चित्याच्या चपळाईनं त्याला फिल्डिंग करावी लागते, आणि इथे मिसफिल्डिंग होत असताना धावा खर्च झाले तब्बल 4. संघ बोलत असेल धावा येऊ देत, गरज आहे धावाची. अप्रतिम सैराट जातोय, चौकार. 34 धावा स्कोर कार्ड मध्ये सजले. 34. एका बाजूला सुशील या मॅच मध्ये 6 चेंडू 13 वरती खेळतोय. अजय पाटील दुसऱ्या बाजूला साथ देतोय, आणि अजय निघालेत सध्या. यावेळी उचलला जातोय फ्लाइटेड, कदाचित जाईल 1 बाउन्स. चांगला फटका खेळलाय. आता 2 चेंडू 2 आले चौकार. व्हॉट अ मॅच. एक सैराट वडापावचा हा चौकार, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी ड्राईव्ह फटका, तोही चौकार. 2 चेंडू 2 चौकार, आणि संघाची धावसंख्या 38. काय फटका खेळला. 38 धावसंख्या 38. अजय देशमुख इथून पुढे 4 चेंडू कसे घेऊन येईल, कारण की 2 चेंडू झालेत, त्याच्यामध्ये 8 धावा त्यानं खर्च केलेत. आणि सुशीलची बॅट आता मात्र तळपली आहे. 4 झाली आहे त्याची बॅट, आणि इथून पुढे क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं आणि निघालाय तिसऱ्या चेंडूसाठी. यावेळी देखील बुंदा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू पकडला, फेकी. दुसरी धाव संकटामध्ये अडकू शकते. येस अंपायर. 2 धावा. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं या धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या चोरीच्या 2 धावा होत्या. सुशील एका बाजूला, अजय पाटील चित्ता चपळ. दुसऱ्या धावेसाठी चांगला प्रयत्न केला. आता 3 चेंडू मध्ये 10 धावा त्यानं खर्च केलेत. 40 धावसंख्या ही चांगली धावसंख्या बोलू शकतो. 3 मध्ये येतील ते टार्गेट असेल. ओहो जाऊन दिलाय. व्हॉट हॅपन. चेंडू पडला, थोडीशी कंबर आतमध्ये घेतली, आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव 22च्या स्वरूपामध्ये, म्हणजे चेंडू आपण पाहिलं तर बरोबर मिडल स्टंपच्या वरून जातोय. अप्रतिम चेंडू हाताला. वा वा व्हॉट अ बॉल यार. कट झाला, पूर्ण मिडल स्टंपच्या वरून जातोय. रिप्ले टेलिकास्ट अप्रतिम. दूध का दूध, पाणी का पाणी. 41 धावसंख्या 41. आता चेंडू बाकी आहेत 2. टार्गेट काय असेल आज मोरिया स्पोर्ट्स सांगली टीमचं. सुरेख फटका. फसलाय का. प्रेक्षक उठलेत. चेंडू सीमा रेषेपार. षटकार.
काय फटकाय, शैराट षटकार, झिंगाट बॅटिंग चालू आहे. 47 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजली गेले. 47, 10 चेंडू 25 धावा ठोकल्यात. सुशील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अजय देशमुखनं धावा खर्च केलेत 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 16. 17 धावा त्यानं खर्च केलेत. 47 धावसंख्या, शेवटचा चेंडू या मॅचचं टार्गेट ठरवणारा. ओहो, उचलला जातोय. अप्रतिम बॅटिंग आणखीन एक येतोय सुशीलच्या बॅट मधून. सैराट षटकार आणि झिंगाट बॅटिंग त्याची चालू आहे. व्हॉट अ स्ट्रोक यार, काय बॅटिंग राहिले. संघाची धावसंख्या या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या 22. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 22 धावा आल्या. पण प्रतीक बोलतात ना, वेळ बदलते आणि वेळ बदलण्यासाठी मेहनत तेवढी करावी लागते. वाईट वेळ येते, पण वाईट वेळेनंतर चांगली वेळ आणण्यासाठी वाईट वेळेशी 2 हात करावे लागतात. ते केलेत आपण पाहिले तर फलंदाजानं. व्हॉट अ बॅटिंग. सुशील या मॅच मध्ये मन जिंकतोय. संघाचं टार्गेट जरूर ठेवलंय 54 धावेचं. 54 रन्स टू विन. 54 धावा या मॅच मध्ये करायचे. वा, थँक्यू मोरिया स्पोर्ट्स सांगली टीम, तुम्ही लगेच मैदानामध्ये उतरलात. 23 धावा खर्च झाले शेवटच्या ओव्हर मध्ये. 24 चेंडू 54 धावेची गरज. आणि प्रतीक आपण पाहिलं तर ओम साई स्पोर्ट्स शिराळा आयोजित ही संपूर्ण डे नाईट स्पर्धा. आणि शिराळा म्हटलं तर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर खूप दुःखद घटना घडली. सितूर तर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी येथे आपण पाहिलं तर सीमा सुरक्षा दलाचे जवान अर्थातच सुनील विठ्ठल गुजर यांना आपण पाहिलं तर शहीद झाले. आणि ते शहीद झाल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी त्यांचा 5 महिन्यांचा जो रियान्स होता त्याच्याने त्यांचा अगदी आम्ही म्हणेल की भेटणंही नाही झालं. ही सर्वात मोठी दुःखद घटना आहे आपल्या या शिराळा तालुक्यामध्ये घडली. संपूर्ण ओम साई स्पोर्ट्स शिराळा या टीमच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं देतो. ही सर्वात दुःखद घटना घडली, कारण की जेव्हा ही गोष्ट कळाली प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. प्रत्येकाच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं एक चीर झालं की 5 महिन्याचा मुलगा आणि 5 महिन्यांच्या रियान्सला त्यांना भेटताही आलं नाही आणि ही गोष्ट घडली. वीरमरण त्यांना प्राप्त झाला. संपूर्ण ओम साई स्पोर्ट्स शिराळा आयोजकांच्या वतीनं या भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. खेळाडूंच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. 24 चेंडू 54 धावेची गरज. आमचा कॅमेरामॅन प्रेक्षक तुम्हाला दाखवतोय, कारण की संपूर्ण प्रेक्षक या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने गर्दी केली प्रेक्षकांनी ते तुम्हाला दाखवलं जाईल आमच्या कॅमेरामॅन अर्थातच सुमितच्या माध्यमातून. विकासच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक तुम्हाला दाखवले जातात. हा आमचा VIP कक्ष जिथे विशालजी आपण पाहिलं तर विजयजी गोडबोले साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार ओम साई स्पोर्ट्स, वसीम मोमीद साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण ओम साईची टीम आपण पाहतोय. हे संपूर्ण प्रेक्षक अगदी व्यासपीठाच्या बाजूला आणि संपूर्ण मी म्हणेल की हा पॅव्हिलियन गच्च भरलाय. तुम्ही स्क्रीनवरती बघा, हे प्रेक्षक कुठे जागा आहे का बसायला. तुम्ही जाऊन बोलला तरी थोडंसं सरक ते बोलते जा झाडाखाली बस, झाडावर बसते तर इथे येऊ नको भाऊ. एवढी गर्दी आहे भाऊ, कारण की तिकीट नाही, कोणी तिकीट काढलं नाही, कारण की फुल आहे सध्या, पूर्ण हाऊसफुल आहे. हे प्रेक्षक थोड्या वेळानं जरूर पाहूयात आपण. आणि निमंत्रण क्रिकेटचं आहे, क्रिकेटचं निमंत्रण या मैदानाने निमंत्रण दिले, तुम्ही या. आणि हे निमंत्रण मैदानाचं आहे, क्रिकेटचं निमंत्रण मॅचच्या दिशेनं.
हो, पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिला, कॅच पकडली गेली आहे, विकेटचं पतन. बॅटर आपण पाहिलं तर बाद होतोय. मागील मॅचचा हिरो, ज्या खेळाडूनं या मैदानामध्ये सर्वात पहिली हाफ सेंचुरी ठोकली, 55 धावा, 6 षटकार, 3 चौकार, तो असलम शेख या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये नाराज होतोय. असलम शेख नाराज असेल, तो या विकेटला घेऊन नाराज असेल. अजय एका बाजूला, असलम शेख बाद झाले. आता अनिल इंगवले दाखल झालेत मैदानामध्ये. अजय दाखल झालेत, अजय देशमुख बॅटिंगसाठी. दुसऱ्या बाजूला अनिल इंगवले, दोघे आपण पाहिलं मैदानामध्ये. आमची कोकरूरचे आपण पाहिले तर पवन कोरे साहेब आपण पाहिले तर या सोहळ्यासाठी जरूर उपस्थित राहिले. त्याचबरोबर अमीर मुल्ला भैया साहेब, त्यांचा मी आगमन मनापासून अधिक स्वागत करतो. अनिरुद्ध माने, अनिरुद्ध तुझंही स्वागत आहे, वेलकम. हास्य जत्रा, आणि हास्य जत्रेचं दुसरं नाव म्हणजे अनिरुद्ध माने, वेलकम. 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिले संस्थापक अमीरजी मुल्ला साहेब, भैया साहेब, आपलेही आम्ही स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम. मॅचच्या दिशेने जाऊयात. पवन कोरे दादा, पवनजी कोरे म्हणजे सावकार, आपलंही स्वागत. दिलीप गायकवाड तात्या साहेब, वेलकम. हो हो हो, चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, अगदी एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. मोठी विकेट भेटली प्रतीक आपण पाहिले तर. अर्थातच ज्या पद्धतीने अभिजित दादा, ज्या पद्धतीने असलम शेख बाद झाला, एक मोठी पोकळी टीमला, एक मोठा धक्का. वेलकम सर, स्वागत आहे. मर्जी मुल्ला साहेब, वेलकम. ज्यांनी 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं खऱ्या अर्थानं बी रोवलं आणि खऱ्या अर्थानं उभं केलं, आज आपण पाहिलं तर भक्कमरित्या स्वागत करूयात. सुरेख फटका लॉफ्ट केलाय हवेमध्ये, कॅचचा कॉल दिलाय, चेंडू अगदी नो मॅन्स लँड मध्ये दाखल होतोय, वन बाउन्स, चौकार. काय फटका. प्रेक्षकांना विनंती करेल आपण थोडस मागे बसा. बापरे, प्रेक्षकांनी ऐकलं देखील, थँक्यू. दर्दी प्रेक्षक आहेत या गर्मीमधले, दर्दी प्रेक्षक. आमचा सगळा मित्र परिवार, वेलकम. पाच धाव संख्या, 22 चेंडू, 49 धावेची गरज. गोलंदाजीसाठी फिरोजला पाहत्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये. ओ हो हो हो, थोडेसे थांबलेत. पाच धाव संख्या, 5 ऑन स्कोर कार्ड. आमचे प्रमोद दादा पाटील यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम प्रमोद दादा पाटील साहेब, वेलकम. ओहो हो, फटका सुरेखे, हवाई सफर अगदी ढगामध्ये जाते, आकाशात लाइटिंग, 6 धावा, षटकार. वॉट अ स्ट्रोक यार, वॉट अ मॅच यार, बनली आहे मॅच. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते तब्बल आपण पाहिले तर 11 या धाव संख्येवरती. काय फटका खेळला, कॅमेरामॅन साइड अँगल, वॉट अ स्ट्रोक यार. अजय देशमुख त्याच्या बॅट मधून हा फटका येतोय. 3 चेंडूचा खेळ झाला, 11 धाव संख्या, 1 विकेट आली आहे, 3 बाकी आहेत. अजय अकेला कापी आहे, हेही बघायचं आहे. 54 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये, 54. व्हॉट अ मॅच. प्रतीक साठे माझ्यासोबत आज जोडलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रेक्षकांनाही त्याचा आवाज ऐकायचा. प्रतीक साठे जेव्हा जेव्हा बोलतो प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतो, त्याचाही आवाज तुम्हाला भेटेल ऐकायला. 21 चेंडू, तब्बल 43 धावेची, 21 चेंडू, 43 धावेची गरज. ओ, अप्रतिम चेंडू हाताला जातोय, पुढे आला, अगदी पुढे आल्यानंतर बॅट स्विंग केली, फलंदाज पुढे आला, पदलालित्य केलं, फुटवर्क केलं, नेटवर्क मध्ये येण्याचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या बाजूला
हुशार फिरोज देखील आहे. फिरोजला माहिती आहे चेंडू थोडासा बाहेर ठेवला, खाली राहिला, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत ओव्हर क्रमांक 1 चे. अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. याला बोलतात आरेला कार उत्तर दिलं, याला बोलतात इट का जवाब पत्थर से देणं, याला बोलतात टिट फॉर टॅट, याला बोलतात तू शेर तर मी सव्वा शेर, मी ही कच्च्या गुरुचा छेला नाहीये हे दाखवून दिलं जाते सध्या गोलंदाजी करत असताना फिरोजच्या माध्यमातून. अप्रतिम स्पेल. कारण की फिरोज गोलंदाजी करत असताना वेगळी ऍक्शन फिरोजची आहे. थोडा वेळ थांबतात ते, चेंडूकडे अगदी आपण पाहिलं तर बारकाईने बघतात फलंदाजाकडं, तदनंतर त्यांची सुरुवात एक वेगळी अनोखी. यावेळी लेडिंग एज होती, विकेट कीपर होते आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती आपण सध्या जाऊन पोहोचले. वा, खास करून आमचे सगळे अंपायर आज संदीप उबाळे सर होते, अभिजित सोनटक्के सर होते, त्यामध्ये दत्ता भाऊ आता अंपायरिंग मध्ये आहेत, उत्तम देशमुख सर अंपायरिंग मध्ये आहेत. त्यांचं दोघांचं कौतुक करेल कारण की ज्या पद्धतीने पंचांच्या भूमिकेमध्ये ते उतरलेत. भविष्यामध्ये शिराळ्यामध्ये, सांगलीमध्ये ज्या मोठ्या नामांकित स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये हे अंपायर तुम्हाला जरूर दिसतील. ही खऱ्या अर्थानं पूर्व परीक्षा त्यांची चालू आहे कारण की इथून त्यांना अनुभव भेटेल. येणाऱ्या दिवसामध्ये सगळे अंपायर्स शिराळा तालुक्यासाठी ऑफिशियली उतरते. म्हणजे मुंबईवरून, बाहेरून, दिल्लीवरून अंपायर मागवायची गरज नाही लागणार. आपण आपली माणसं मोठी करू म्हणजे आपणही मोठे हो. वा, खूप चांगला निर्णय आयोजकांचा या स्पर्धेला घेऊन. 12 धावसंख्या स्कोर कार्डवरती. गोलंदाजीसाठी दाखल झाला अजय पाटील. मला वाटतं प्रतीक देखील अंपायरच्या भूमिकेमध्ये, तोही अंपायरिंगसाठी उतरणार आहे, थोड्या दिवसामध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यामध्ये परीक्षेसाठी तो उतरणार MCAच्या. 12 धावसंख्या. अजय पाटील. हो हो हो, व्हॉट अ बॉल. वेगानं हाताला त्याच वेगानं खेळला जातोय चेंडू. आपण पाहिलं मिसफील्ड होतीये, मिसफील्ड होतीये कारण की चेंडू वेगानं निघून जातोय जमिनीला गुदगुल्या करत. आणि ही मिसफील्ड या क्षणाला नाही चालणार भाऊ. एक धावेची किंमत वाढली, एक धावेने भाव काढलाय कारण की आता एका धावेची किंमत गळ्यात असलेल्या सोन्याच्या चेंडूपेक्षा जास्त आहे. आणि त्याच एका धावेसाठी आपण पाहिलं तर सध्या मिसफील्ड होते. 4 धावा. ऑलरेडी धावा कमी आहेत. विकेट कीपर कॅप्टनचं कौतुक कारण की त्या फिल्डिंगला हलवलं नाही जाते, तो त्याला तिथेच उभं ठेवलं जात आहे. इज अ बेस्ट फिल्डर. मात्र चुका होतात तर करणार काय. 16 धावसंख्या 16. कारण छोटासा दगड आला तिथे, नंतर चेंडू उडाला. पत्थर. हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, जहां पे शॉट मारा मैं खड़ा था वहां छोटा पत्थर था. अगदी चौकार गेला. फुलटॉस चेंडू. बॅटीचा आवाज तुम्ही ऐकला असेल. अगदी टँकर आला डिक्लेअर मध्ये 1 धाव. किती वेगानं सध्या आपण पाहिलं तर अजय पाटील गोलंदाजी करतोय. अजय पाटील अप्रतिम गोलंदाजी सध्या त्याच्या माध्यमातून केली जाते. सध्या 17 धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर सजले. 17. 16 चेंडू. अजूनही 37 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आहे. कारण की जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा आवाज देखील येतो. कंटिंग ऑफ दी साऊंड, ज्याला घशातून जो आवाज येतो त्याला म्हटलं जातं. बनेल चांगली मॅच. अनिल इंगवले जोपर्यंत मॅच ऑन आहे भाऊ. डावखुऱ्या हाताचे घातक बॅटर. कारण की 16-37 भाऊ प्लीज स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप प्लीज घ्या. जवळ मॅचच्या दिशेनं 16-37 बॅटिंगसाठी अनिल इंगवले. डावखुऱ्या हाताचा. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडू. 1 धाव मात्र जरूर येईल. चेंडू आपण पाहिलं तर गॅदर केला. 1 सिंगल धाव. चांगली गोलंदाजी सूरज पाटीलची आतापर्यंत राहिले. सूरजने, अजय पाटीलनं ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर 1 धाव. कारण की चेंडू टाकत असताना प्रत्येक विचार केला की चेंडूच्या मागे जो आवाज येतो तिथे ताकद तो लावतोय.
म्हणजे खांद्याच्या मागची ताकद त्याच्या आवाजातून दिसून येते. ही गोलंदाजी राहिली अजय पाटीलची. गती परिवर्तन, जाळ टाकलंय, नाही, ओहो, अडकला, अडकला. याला बोलतात कॉम्बिनेशन कॅच, याला बोलतात रिले कॅच. वा, नशिबाचा 1%. एकाच्या हातातून ओढला, दुसरा जण आला बॅकअपला, तिथे चेंडू पकडला. अजय देशमुखला माघारी पाठवलं जाते. चांगला चेंडू, वॉट अ बॉल. गती परिवर्तन, स्लोअर वन, बॅक ऑफ दी हँड टाकला. नंतर फलंदाज अजय देशमुखला माघारी पाठवलं. 18 धावसंख्या स्कोर कारवरती. 14 चेंडू, आता 36 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. गौरव दाखल होतोय. मागील मॅच मध्ये शांत जरूर राहिला गौरव. या मॅच मध्ये त्याला परफॉर्मन्स दाखवावा लागेल, कारण की अगदी स्वस्तामध्ये माघारी आला होता गौरव मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागेल. अठरा धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सैराट वडापाव यांच्या माध्यमातून विकेटला तब्बल 100 रुपयाचं प्राइज असेल. ओहो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक केला गौरवला. पहिला चेंडू, बुंदा चेंडू. अजय पाटीलचा वेगवान चेंडू तिखट होता. सैराट वडापावची मिरची जशी तिखट असते तसा प्रखट हा चेंडू हाताला गेला. वॉट अ बॉल यार, अप्रतिम. रिप्ले पहा, चेंडू ब्लॉक होल, बुंदा चेंडू. मजा येईल मॅचला. गौरवकडे काय उत्तर आहे उत्तर गौरवकडे. बॅटीची टॉप एज. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? चेंडू हात सोडलाय. दुसरी धाव नाही, एकच धाव, एकच सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 19. वॉट अ मॅच. 12 चेंडू 35 धावेची गरज. एका बाजूला आपण पाहिलं तर SP स्पोर्ट्स कराड संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जो संपूर्ण टीम आपण पाहिली तर सैराट वडापाव राकेश कांबळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. मोरिया सांगली स्पोर्ट्स शिराळा हा संघ दुसऱ्या बाजूला खेळतोय. 12 चेंडू 35 धावेची गरज. 12 चेंडू अगदी 35, म्हणजे प्रति ओव्हर मागे 17च्या सरासरीनं धावा करायच्या. एकोणीस धावा. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज अंपायर प्लीज, कारण की वेळ बराचसा कमी. अजून 2 मॅच आहेत. 19 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 12 चेंडू तब्बल 35 धावेची गरज. गोलंदाजीसाठी दाखल झाल्या अर्थातच सुशील संगपाळ. सुशील गोलंदाजीसाठी. मॅच ऑन आहे. गौरव दुसऱ्या बाजूला. या मॅच मध्ये गौरवला जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. बॅट स्विंग केली, मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. अगदी एक धाव आणि डिक्लेअर मध्ये जाते, कारण की बॅट ना आलेली नाहीये. पुन्हा गौरव स्ट्राईक वरती येईल, कारण की हा आवाज आहे पॅव्हलियन म्हणून. कारण की गौरवला आतापर्यंत आपण पाहिलं तर बऱ्याचशा अडचणी आल्या बॅटिंग करत असताना. त्याच्या बॅटमधून धावाही आल्या नाही. ही ती मॅच आहे. तू आधी काय केलं सोडून दे भाऊ. या मॅच मध्ये तू काय खेळणार आहे हे प्रेक्षकांना बघायचं आहे. अब क्या खेलेगा. 11 चेंडू 34 धावेची गरज. टीमची टोटल आहे 20. एक चांगली मॅच बनत चालली आहे. मॅच अजूनही ऑन आहे. कराड SP स्पोर्ट्स कराड संघ अजूनही मॅच मध्ये आहे. तो मॅच मधून बाहेर गेलेला नाहीये. लॉफ्ट केला जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. कदाचित स्ट्रायकिंगला आपण पाहिले तर अनिल इंगवलेला सध्या स्ट्रायकिंग मध्ये जास्त वेळ ठेवला जातोय, कारण की अनिल इंगवलेला देखील या मॅच मध्ये परफॉर्मन्स दाखवावा लागेल. मागील मॅच मध्ये आपण पाहिले थोडासा शांत राहिला. असलम शेख आउट झाल्यानंतर टीम थोडीशी संकटामध्ये अडकली. तो असलम शेख ज्यानं मागील मॅच मध्ये 55 धावा केल्या नव्हत्या, ठोकल्या होत्या, तोच सध्या माघारी गेल्यानंतर संघावरती दडपण आलाय.
आणि याच दडपणातून आता बाहेर यायचे. 10 चेंडून 33 धावा आता करायचे अनिल इंगवले. या मॅच मध्ये जरूर आपण पाहिलं तर जबाबदारीचं क्रिकेट दाखवावं लागेल. 21 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. लॉफ्ट केला चेंडू व्ही शेप मध्ये. खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातोय. वन बाउंड चेंडू गॅदर करेल. आता चुकी होत नाहीये. एकच धाव, एकच सिंगल. मॅचची कहाणी बदलतीये का हे बघायचंय. 9 चेंडू आता 32 धावेची गरज. रिक्स घ्यावी लागेल. आशिक बनता है रिक्स से, मैच बनता है रिक्स से. भाई रिक्स लेना पडेगा. आणि आज नाही तर कधी, केव्हा. 9 चेंडू फक्त बाकी आहेत आणि 32 धावा आता गरज आहे. ओ सुरेख चेंडू बसला. अगदी पुढचं दार उघडं राहिलं. मागच्या दारानंही चोरी झाली आहे. विकेटचं पतन. गौरवचा गौरव नाही झाला या मॅच मध्ये. झालाय तो शांत. काय चेंडू हाताला जातोय. अप्रतिम. सुशीलच्या माध्यमातून चेंडू हाताळला. 8 चेंडू आता 32 धावेची गरज. 8-32. संदीप पाटील दाखल होत आहेत मैदानामध्ये. ती बाउंड्रीवरती जी बाईक आहे ती काढून घ्या. जी बाईक आहे बाउंड्रीवरती भाऊ, ती बाईक काढून घ्या प्लीज. बाउंड्रीवरती जी बाईक आहे ती काढून घ्या. येस येस, ती गाडी काढून घ्या भाऊ. 8 चेंडू 32. यावेळी देखील चांगला चेंडू हाताला जातो. बॅट स्विंग नंतर डॉट बॉल. अप्रतिम यॉर्कर. बिग हिट करण्याचा प्रयत्न संदीप पाटील साठी. यॉर्कर घेऊन आला. गोलंदाजी करत असताना सुशील सकपाळ गोलंदाजी करतो. जिथे आपण पाहिले धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्या फक्त 3-5 चेंडू मध्ये 1 विकेटही आली आहे. शेवटचा चेंडू आता येईल. फुलटॉस चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये जाईल 1 धाव. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी राहिले सुशीलची या मॅच मध्ये. 6 चेंडू आता 31 धावेची गरज. 6 चेंडू 31 धावा. वॉट अ मॅच. बनली आहे मॅच पूर्णपणे. यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. ईश्वरपूर स्पोर्ट्स इस्लामपूर विपक्ष बीएम स्पोर्ट्स मिरज अशी मॅच सध्या खेळली जाईल. यानंतरची लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. लफ्ट करण्याचा प्रयत्न सरळ बाटेने जरूर खेळला. अगदी धाव फक्त आपण पाहिली तर एकच धाव इथे भेटेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. अगदी पुन्हा निर्धाव चेंडू येईल. अनिल इंगवलेला थोडंसं शांत केलंय. गोलंदाजी करत असताना महेश यांना तुम्ही पाहताय. हाईट फॅक्टर त्यांची महत्वाची राहिली आहे. तब्बल चेंडू बाकी आहेत 4. हाही चेंडू वेगानं हाताला जातोय. आणखीन 1 डॉट बॉल येतोय. मॅचची कहाणी फक्त राहिली आहे. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर पुन्हा डिक्लेअर मध्ये जातोय. शेवटचे बाकी आहेत फक्त 2 चेंडू. टीम यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बीएम स्पोर्ट्स मिरज ईश्वरपूर स्पोर्ट्स इस्लामपूर. 29 धावा अजूनही हव्यात विजयासाठी.
चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवरती बॅट स्विंग केले संदीप पाटील. लॉफ्ट केलाय चेंडू, अगदी 6 धावा तर जरूर येतात, मात्र मॅच मध्ये अगदी विजय मिळवला. अर्थातच आपण पाहिलं तर सैराट वडापाव शिराळा यांनी स्पॉन्सर केलेली राकेश कांबळे यांच्या मालकीचा संघ अर्थातच सांगली स्पोर्ट्स